चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू बनवलेले आहे। डिंकाचे लाडू बनवताना शक्यतो आपल्याला येणारे प्रॉब्लेम ते म्हणजे डिंकाचे लाडू वळले जात नाही किंवा मिश्रण अतिशय कोरडं होतं। तर अशा प्रकारे तुम्ही लाडू करून पहा, लाडू खूप सुंदर होतात, बिलकुलही बिघडणार नाही आणि व्यवस्थित ते वळलेही जातात। आणि हे लाडू एकदा तयार केले तर हवाबंद डब्यात अगदी 1 ते 1.5 महिना छान टिकतात। सर्व साहित्य जर अचूक प्रमाणात घेतले तर लाडू हे अगदी सुंदर होतात आणि मिश्रण बिलकुलही मोकळं होत नाही, अगदी छान मऊसूद लाडू तयार होतात आणि संपेपर्यंत लाडू तितकेच मऊसूद राहतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। चला मग तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तर लाडू बनवण्याकरता या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा डालड्यामध्येही लाडू करू शकता, पण गावरान तूप वापरल्यामुळे लाडूला चव खूप छान येते। या ठिकाणी तूप गरम झालेलं आहे आणि आपण थोडा थोडा डिंक घालून डिंक छान तळून घ्यायचा आहे। तूप गरम झालं, मध्यम आचेवर आपण डिंक छान तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण 100 ग्रॅम डिंकाचा वापर केलेला आहे। सर्व साहित्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। थोडा थोडा डिंक घालून अगदी छान मध्यम आचेवर आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून तो आतपर्यंत छान तळला जाईल। तर या ठिकाणी सर्व डिंक हा तळून झालेला आहे। आता आपण सुकामेवा तळून घेऊ। या ठिकाणी ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता, पिस्ता वापरू शकता, अक्रोड वापरू शकता, हवे ते ड्रायफ्रुट्स यामध्ये तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी 25 ग्रॅम काजू आणि 25 ग्रॅम बदामचा आपण वापर केलेला आहे। काजू आणि बदाम तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। तर सर्व जिन्नस आपण छान तळून घेतल्यामुळे लाडू जास्त काळ टिकतातही आणि ते खायलाही चविष्ट लागतात। या ठिकाणी अर्धी वाटी खारीक आपण वापरलेली आहे। खारीक मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। खारीकही तळून झालेली आहे, काढून घेऊयात। अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, खोबरंही तळून घ्यायचं आहे, काढून घेऊ। आणि 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ भाजण्याकरता जास्त वेळ लागणार आहे, इतर जिन्नस हे लवकर तळून होतात। गव्हाचं पीठ भाजण्याकरता आपल्याला जास्त वेळ लागणार आहे, पण आपण पीठ जितकं छान भाजून घेऊ ना, तितके लाडू आपले चविष्ट होणार आहे। जसं हवं तसं तूप घालून मंद आचेवर, मध्यम आचेवर आपण गव्हाचं पीठ छान भाजून घेणार आहोत। गव्हाचं पीठ जितकं छान भाजून घेऊ तितके आपले लाडू हे चविष्ट होणार आहे। पीठ आपल्याला सतत वर खाली करत राहणं गरजेचं आहे, सर्व साईडनी छान भाजलं जातं। जवळपास या ठिकाणी 22 मिनिटाकरता आपण पीठ छान भाजून घेतलेलं आहे। पीठ आपल्याला करपूही द्यायचं नाहीये आणि ते कचवटही राहता कामा नये। तर अशा प्रकारे आपण पीठ भाजून घेणार आहोत। तर गव्हाचं पीठ भाजून झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? 20 ते 22 मिनिटांमध्ये पीठ इझिली भाजून होतं। पीठ भाजल्यानंतर त्याला सोनेरी कलरही येतो, कलरही चेंज होतो आणि सुगंधही खूप छान दरवळतो। तर ह्या 3 गोष्टींवरून आपल्या लक्षात येतं की गव्हाचं पीठ हे छान भाजलं गेलेलं आहे। तर ह्या ठिकाणी पीठ भाजून झालेलं आहे। काजू, बदाम, डिंक हेही तळून तयार आहे, ते थंड झालेले आहेत। मिक्सी जार मध्ये आपण काजू बदाम घालायचे आहेत, खोबरं घालूयात आणि हे सर्व जाडसर वाटून घ्यायचं आहे। कोणतेही ड्रायफ्रुट्स वाटताना किंवा शेंगदाणे वाटताना मिक्सरचं बटन हे एकसारखं ऑन नाही करायचं। मिक्सरचं बटन चालू बंद करून जाडसर आपण काजू बदाम वाटून घेणार आहोत। या ठिकाणी काजू आणि बदाम वाटून झालेले आहेत, काढून घेऊयात। खारीक घालायची आहे आणि खारीकही जाडसर वाटून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खारीकही वाटून झालेली आहे। डिंक तुम्ही वाटीच्या साहाय्यानेही बारीक करू शकता किंवा लाटण्याचा वापर करूनही बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये डिंक लगेचच बारीक होतो। अगदी एकदा मिक्सरचं बटन फिरवलं लगेचच डिंक बारीक होतो। तर डिंकही आपण अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे।
चला मग तर सर्व जिन्नस वाटून तयार आहे. आता आपण पाक करायला घेऊ. सेम कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घातलेला आहे. 350 ग्रॅम आपण गूळ वापरलेला आहे. गूळ कापून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर विरघळला जातो. 2 चमचे पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊ. गूळ अगदी व्यवस्थित विरघळलेला आहे. गूळ विरघळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि अगदी अर्धा ते 1 मिनिटाकरता गूळ उकळू द्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि वाटलेले जिन्नस घालायचे आहेत. मिक्स करून घेऊ. हे लाडू आपण लगेचच बांधायला घेणार आहोत. मिश्रण अगदी थंड झाल्यावर लाडू बांधायला त्रास होतो. जर लाडू तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल, लाडू बांधताना तुम्ही कुणाची तरी मदत घेऊ शकता. 2-3 लोक एकत्र आले तर पटकन लाडू बांधून तयार होतात. मिश्रण गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सहज लाडू बांधले जात आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डिंकाचे लाडू करून पहा. डिंकाचे लाडू बिलकुलही बिघडणार नाही आणि अगदी छान लाडू तयार होतात. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.